नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपण पाहत आहात 20 डंका. आजचं आपलं विशेष बुलेटिन पैसा पुराण. जगभरात आर्थिक घडामोडी वेगाने बदलत आहे. एका बाजूला गुंतवणूक, रोजगार आणि विकासाच्या संधी निर्माण होत आहे, तर दुसऱ्या बाजूला महागाई, तेलाचे दर, जागतिक तणाव आणि बाजारातील चढ उतार यामुळे सर्वसामान्यांपासून ते मोठ्या गुंतवणूकदारांपर्यंत सगळ्यांनाच सावध राहावं लागत आहे. आजच्या या विशेष बुलेटिनमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील प्रचंड औद्योगिक गुंतवणूक, केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी डीए वाढीची शक्यता, सोनं आणि चांदी यांच्या किमतीतील मोठ्या हालचाली, जागतिक तेल बाजारातील घडामोडी आणि भारतीय शेअर बाजाराचा आजचा कल. चला तर मग सुरुवात करूया आजच्या पहिल्या आणि सर्वात महत्त्वाच्या बातमीपासून. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक गुंतवणुकीला चालना मिळत असून राज्याच्या आर्थिक विकासाला नवी दिशा मिळत आहे. दोन प्रमुख उद्योग समूहांनी मिळून तब्बल 1.75 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा ऐतिहासिक निर्णय हा घेतला आहे. ही गुंतवणूक केवळ आकड्यापुरती मर्यादित नसून राज्याच्या औद्योगिक भविष्यासाठी एक महत्त्वाचा टर्निंग पॉईंट मानली जाते. या गुंतवणुकीमुळे 11,000हून अधिक रोजगाराची संधी निर्माण होणार आहे. विशेष म्हणजे या रोजगारामध्ये केवळ थेट नोकऱ्याच नाही तर अप्रत्यक्ष रोजगारांच्या संध्या देखील उपलब्ध होणार आहे. वाहतूक, लॉजिस्टिक, लघु उद्योग, सेवा क्षेत्र अशा अनेक पूरक उद्योगांना या गुंतवणुकीचा फायदा मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या दोन्ही कंपन्यांसोबत सामंजस्य करार म्हणजेच MOU करण्यात आले. राज्य सरकारकडून इंडस्ट्री फ्रेंडली धोरण राबवले जात असून सिंगल विंडो क्लिअरन्स, पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक सुलभता यामुळे मोठ्या कंपन्यांचा महाराष्ट्राकडे ओढा हा वाढत आहे. या गुंतवणुकीत पश्चिम बंगालमधील श्याम स्टील उद्योग समूहाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. हा समूह चंद्रपूर जिल्ह्यातील गोडपिंपरी येथे 10,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या प्रकल्पामुळे 8,000 पेक्षा अधिक रोजगार निर्माण होणार आहे. विदर्भ हा नैसर्गिक साधन संपत्तीने समृद्ध असला तरी औद्योगिकदृष्ट्या अजूनही मागास आहे. अशा परिस्थितीत या प्रकल्पामुळे विदर्भातील औद्योगिक नकाशा बदलण्याची शक्यता निर्माण होते. स्थानिक पातळीवर कौशल्य विकास, प्रशिक्षण केंद्र आणि पूरक उद्योग हे उभे राहू शकतात अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. याशिवाय JW ग्लोबल इंडिया कंपनीने राज्यात तब्बल 1,65,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे जाहीर केले आहे. हा प्रकल्प विविध क्षेत्रांमध्ये म्हणजेच उत्पादन, तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधा यामध्ये काम करणार आहे. या प्रकल्पातून सुमारे 3,000 थेट रोजगार निर्माण होतील, तर अप्रत्यक्ष रोजगारांची संख्या यावरून जास्त असू शकते. ही गुंतवणूक राज्याच्या GDP वाढीस चालना देणार असून निर्यात वाढवण्यात देखील महत्त्वाची भूमिका बजावेल. औद्योगिक उत्पादन वाढल्यास राज्याच्या महसुलात देखील भर पडेल. त्याचा उपयोग पायाभूत सुविधा आणि सामाजिक विकास यासाठी होऊ शकतो. दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण परिसरात फ्लोटिंग सोलर पॉवर आणि ऊर्जा साठवण प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 14,973 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. यामुळे 500 कायमस्वरूपी रोजगार या ठिकाणी निर्माण होणार. हा प्रकल्प केवळ रोजगार निर्मितीपुरता मर्यादित नसून महाराष्ट्राच्या हरित ऊर्जा धोरणाला बळकटी देणारा आहे. पाण्याच्या आधारित सौर ऊर्जा प्रकल्पामुळे जमिनीचा वापर कमी होतो आणि ऊर्जा उत्पादन अधिक कार्यक्षम होतं. यामुळे भविष्यातील ऊर्जा गरज भागवताना पर्यावरण संतुलन राखण्यास मदत निर्माण होणार आहे. तज्ज्ञांच्या मते अशा मोठ्या गुंतवणुकीमुळे राज्यात इंडस्ट्रियल क्लस्टर विकसित होतील. म्हणजेच एका मोठ्या उद्योगाभोवती अनेक छोटे उद्योग उभे राहू शकतात, ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळू शकते. एकूणच पाहता महाराष्ट्र राज्य सध्या गुंतवणूकदारांसाठी सर्वात पसंतीचे ठिकाण बनत चालले आहे. मजबूत पायाभूत सुविधा, धोरणात्मक निर्णय, कुशल मनुष्यबळ या तिन्ही घटकांच्या बळावर राज्य औद्योगिक क्षेत्रात देशात आघाडीवर राहण्याची शक्यता अधिक मजबूत झाली आहे. आता या औद्योगिक घडामोडीनंतर वळूया सर्वसामान्य आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाच्या बातमीकडे. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची म्हणजेच महागाई भत्ता DA वाढीबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यावेळी 2 ते 4% वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात असून या निर्णयाकडे देशभरातील लाखो कर्मचारी आणि निवृत्त वेतनधारकांचे लक्ष लागून आहे. महागाई भत्ता हा केवळ पगारातील एक घटक नसून तो कर्मचाऱ्यांच्या आर्थिक स्थैर्याशी थेट संबंधित असतो. वाढत्या महागाईमुळे जीवनावश्यक वस्तू यांचे दर वाढत असतात. अशा परिस्थितीत DA ही अतिरिक्त रक्कम कर्मचाऱ्यांच्या खरेदी क्षमतेचे संरक्षण करण्याचे काम करते. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना सुमारे 50% दराने DA हा दिला जातो. जर यामध्ये 2% वाढ झाली तर तो 52% इतका जाईल आणि जर 4% वाढ झाली तर 54% पर्यंत पोहोचू शकतो.
या वाढीचा परिणाम थेट कर्मचाऱ्याच्या मासिक उत्पन्नावर होत आहे। उदाहरणार्थ पाहिलास तर जर एखाद्या कर्मचाऱ्याचा बेसिक पगार हा 18,000 इतका असेल तर 2% वाढीनंतर त्याच्या पगारात 360 रुपयाची वाढ होईल आणि जर 4% वाढला तर ही वाढ 720 रुपये इतकी होणार आहे। याचप्रमाणे 30,000 बेसिक पगार असलेल्या कर्मचाऱ्याला 2% वाढीनंतर 600 रुपये आणि 4% वाढीनंतर 1,200 इतकी वाढ मिळू शकते। उच्च पगार असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी ही वाढ आणखी मोठी असू शकते। यामुळे वर्षभरात मिळणारी अतिरिक्त रक्कम लक्षणीय ठरत आहे। उदाहरणार्थ 1200 प्रति महिना वाढ झाली तर वर्षभरात 14,400 इतकी अतिरिक्त कमाई ही होते, जी घरगुती खर्च, बचत किंवा गुंतवणुकीसाठी उपयोगी पडू शकते। डीए वाढीचा निर्णय हा ऑल इंडिया कन्झ्युमर प्राइस इंडेक्स या निर्देशांकावर आधारित असतो। जेव्हा काही महिन्यातील AICPI मधील वाढ ही होत असते तेव्हा डीए वाढीची शक्यता ही अधिक होते। महागाईचा दर वाढल्यास डीए देखील वाढत असतो। विशेष म्हणजे डीए मध्ये बदल हा वर्षातून 2 वेळा होतो, एक जानेवारी आणि दुसरा जुलैमध्ये। यावेळी जानेवारी 2026 पासून लागू होणारी वाढ अद्याप जाहीर झालेली नाही। साधारणतः मार्च महिन्यात याबाबत घोषणा होते, पण एप्रिलच्या मध्यापर्यंत देखील अजून निर्णय झालेला नाही। यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे। कर्मचारी संघटनांनी सरकारकडे लवकर निर्णय घेण्याची मागणी केली आहे। काही संघटनांनी विलंबनाबाबत नाराजी देखील व्यक्त केली आहे। मात्र प्रशासकीय प्रक्रिया आणि आकडेवारीचे अंतिम विश्लेषण सुरू असल्यामुळे घोषणा उशिरा होत असल्याचं सरकारकडून सांगण्यात येत आहे। याशिवाय डीए वाढीचा परिणाम हा केवळ पगारावर नाही तर निवृत्त वेतनधारकांच्या पेन्शनवर देखील होत असतो। यामुळे देशभरातील लाखो पेन्शनर्सला देखील या निर्णयाचा थेट फायदा होणार आहे। तसेच डीए वाढल्यानंतर काही वेळा हाऊस रेंट अलाउन्स यासारख्या इतर भत्त्यांवर देखील याचा परिणाम होतो। यामुळे ही वाढ एकूण आर्थिक पॅकेजमध्ये सकारात्मकता आणू शकते। तज्ज्ञांच्या मते 2 ते 4% वाढ ही फार मोठी झेप नसली तरी नियमित उत्पन्न स्थिर वाढ देणारी ठरते। विशेषतः मध्यमवर्गीय कुटुंबासाठी ही वाढ महत्त्वाची ठरते, कारण ती रोजच्या खर्चात थोडासा दिलासा देते। आता महागाई आणि पगाराच्या चर्चेनंतर वळूया गुंतवणुकीच्या पारंपरिक आणि सुरक्षित पर्यायाकडे, म्हणजेच सोनं आणि चांदी यांच्याकडे। आज सोनं आणि चांदी यांच्या किमतीमध्ये चढ उतार पाहायला मिळाले। MCX वर 24 कॅरेट सोन्याचा दर हा 1,53,000 प्रति 10 ग्राम तर चांदीचा दर हा 2,50,000 प्रति किलो च्या आसपास व्यवहार करत होता। मुंबईत 24 कॅरेट सोनं सुमारे 1,53,930 प्रति 10 ग्रॅम तर 22 कॅरेट सोनं हे 1,41,100 रुपये आणि 18 कॅरेट सोनं हे 1,15,450 इथपर्यंत पोहोचलं आहे। तज्ज्ञांच्या मते बाय ऑन डिप्स म्हणजेच दर कमी असल्यावरती खरेदी करण्याची रणनीती सध्या फायदेशीर ठरत आहे। चांदीमध्ये देखील अधिक तेजी दिसून आली। औद्योगिक मागणी आणि पुरवठ्यातील तुटवडा यामुळे चांदीचे दर हे वाढत आहे। जागतिक स्तरावर डॉलरची स्थिती, व्याज दर आणि पश्चिम आशियातील तणाव याचा या किमतीवर मोठा प्रभाव हा पडत आहे। आता सोनं आणि चांदी या बाजारातून वळूया ऊर्जा क्षेत्राकडे। आज जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये थोडी घसरण पाहायला मिळाली। ब्रेंट क्रूड सुमारे $98 प्रति बॅरल तर WTI सुमारे $93 आसपास व्यवहार करत होते। यामागील मुख्य कारण म्हणजे पश्चिम आशियातील तणाव कमी होण्याची शक्यता, इस्रायल लेबनन युद्धविराम आणि अमेरिका इराण चर्चेच्या संकेतामुळे बाजाराला दिलासा मिळाला आहे। होर्मुझ समुद्रधुनीतून जगातील सुमारे 20% कच्चे तेल हे वाहतूक होते। यामुळे या भागातील तणाव कमी होणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे। तज्ज्ञांच्या मते सध्याची घसरण तात्पुरती असू शकते, परिस्थिती पुन्हा बिघडल्यावर दर आणखी वाढू शकतात। आता शेवटी वळूया भारतीय अर्थव्यवस्थेच्या आरशाकडे, म्हणजेच शेअर बाजाराकडे। 17 एप्रिल रोजी भारतीय शेअर बाजारात सकारात्मक वातावरण पाहायला मिळालं। सेन्सेक्स सुमारे 78,483 पर्यंत पोहोचला तर निफ्टी 50 देखील 24,260 च्या आसपास व्यवहार करत होता। 2,554 शेअर्स वाढले तर 1,274 शेअर्स घसरले, म्हणजेच बाजारातील खरेदीचा जोर हा स्पष्ट दिसून आला। FMCG आणि ऊर्जा क्षेत्रात आज चांगली वाढ पाहायला मिळाली। IT क्षेत्रात थोडी कमजोरी दिसली। बँकिंग क्षेत्रातही स्थिर वाढ दिसली तर रुपया देखील आज मजबूत झालेलं पाहायला मिळालं। एकूणच पाहता गुंतवणूक वाढत आहे, रोजगारांच्या संधी निर्माण होत आहे, महागाईवरील दबाव कमी होत आहे। सोनं आणि चांदी आणि तेल बाजार हे अस्थिर आहेत आणि शेअर बाजार सावध आशावाद दाखवत आहे, म्हणजेच अर्थव्यवस्था एक महत्त्वाच्या वळणावर उभी आहे। आजचं हे विशेष बुलेटिन पैसा पुराण तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा।
व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि बीज डंका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा सखोल आणि महत्त्वाच्या अपडेट्ससह आम्ही पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार. धन्यवाद.